चला जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. आणखी एक मराठीचा बुलंद आवाज ऐकूया. याच गावचे सुपुत्र आमचे मनोज भोपी असतील, आमचे गुलशन आहेत, अमित भोपी, त्यानंतर रोहित असतील, मॅडी खजिना आहे. समालोचन शिरडोनमध्ये कमी नाहीये. सर्व अगदी तुम्हाला पाहायला मिळतं. आपले सर्व मित्र आहेत एकजूट आणि सर्वांचं आपण करूया स्वागत. मॅचला जशी होईल सुरुवात आणि आवाज ऐकूया अगदी पहिल्या फेरीचा सेकंड मॅच, सेकंड सामना चिंचवण विपक्ष गिरवले अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सामना 4 षटकांचा, 1 षटक पॉवर प्ले, 4 गोलंदाज, चेंडू कधीही गेला तर नवीन अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहू शकाल युवा क्रांतीवीर चषक आणि डीके ट्रॉफी, आणि या ट्रॉफी मध्ये मनपूर्वक सर्वांचं पुन्हा एकदा करूया आपण सहर्ष स्वागत. जाऊया मनोज भोपी यांच्याकडे. थँक्यू. हॅलो, थँक्यू. 14 कला 64 विद्येचे अधिपती असलेले श्री गणरायाला वंदन करतो. जातो मॅच कडे. एका बाजूला आपण जर बघितलं गिरवले संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल चिंचवण संघ. ही मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होतील. एका बाजूला जर आपण बघितलं ऋषी हातमोडे, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज असतील वेदांत मोडे. आपण बघतो नॉन स्ट्राइक एंड वरती गोलंदाजाच्या उंबरठ्यावरती जर आपण बघितलं चिंचवण एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखला जातो, सध्याच्या हंगामामधला सर्वात इन्फॉर्म असलेला गोलंदाज खेळाडू, अष्टपैलू खेळाडू जे करतोय आपल्या गावासाठी तो प्रथम भोपी. शिरडोन ग्रामपंचायतीच्या ज्यांचे सौभाग्यवती सदस्य आहेत ते आमचे कुमारजी वाजेकर यांचं इथे शुभागमन झालंय. कुमारजी वाजेकर दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. पहिला गोलंदाज वापरला जातोय पॅव्हिलियन एंड कडनं. गोलंदाज सज्ज स्ट्राइक एंड वरती ऋषी हातमोडे. पहिला चेंडू खेचायचा होता पण लाईन लेन या ठिकाणी मात्र पाहावी लागेल. निश्चित अवांतर चेंडू, पहिली धावसंख्या येते अवांतर या धावसंख्येना, कारण की लाईन लेन चांगली होती, वेगावरती स्वार झाले होते. त्यानंतर मात्र हेरलं बघितलं आणि आले अवांतर धाव. 1 धाव आली श्री गणेशा झालाय. जर आपण बघितलं गिरवले संघाचा मानस सात्विक 11 श्री गणेश संघ गिरवले या संघाची धावसंख्या 1 ने वधारतीये. यावेळेस मात्र फटका खेळायचा होता. लाईन चांगली आहे. कमबॅक पाहायला मिळाला या चेंडूवरती, कारण की जर प्रथमचं विश्लेषण करायचं झालं ना शेखर, जर आताच पार पडलेली एससीसी ट्रॉफी मध्ये सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी जर कुणाची असेल ना, तर या प्रथम भोपी या नामक या खेळाडूचे असणार आहे. कारण की काय वेगावरती स्वार झाला होता त्या ठिकाणी. जर बघितलं गुलशन आपण देखील होतं समालोचन करण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुल टॉस चेंडू आहे. यावेळेस मात्र चेंडू उडवला. मिड विकेटच्या रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार. 1-2 चेंडू उचलणार, फेकणार. संधी होती 2 धावा कंप्लीट करण्याची. स्ट्राइक एंड वरती जर आपण बघितलं ऋषी हातमोडे आपली वैयक्तिक धावसंख्येवरती पोहोचतोय. 2 या धावसंख्येने आपलं स्वतःच आणि संघाला नेऊन ठेवतोय 3 या धावसंख्येमध्ये. सुरुवात चांगली आहे. दोन्ही संघ जर बघितला एका बाजूने बॅलन्स आहे, एका बाजूला जर बघितला गिरवले संघाची आण बाण शाण म्हणजे ओळखला जातो तर ऋषी हातमोडे, तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं रोशन घरत असतील, प्रथम भोपी असतील, ही जोडी आहे चिंचवण संघाची. कोणता संघ वर्चस्व गाजवण्या या मैदानावरती मात्र खेळत असताना यावेळेस मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकामध्ये मी विनंती करतोय फेअर डिलिव्हरी. बॅटिंगचा रिव्ह्यू होता, कारण की असं वाटलं होतं चेंडू कदाचित हाईट वर आहे की काय, पण त्याच्यानंतर ओळखलं हेरलं आमच्या तिसऱ्या पंचांनी आणि इट इज द फेअर डिलिव्हरी हा मात्र डिसिजन त्या ठिकाणी आलाय. गोलंदाज सज्ज होतील. पुन्हा एकदा प्रथम आपण बघतोय गोलंदाजी चांगली आहे पॅव्हिलियन एंड कडनं. यावेळेस मात्र शॉर्ट पिचचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू बघितला मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार, थांबणार नाहीये. येतोय पहिला चौकार, तो गिरवले संघाच्या 4 धावा.
आज गुरुवार आहे आणि आज बाबांचा वार आहे, पण अशा वेळेस मात्र ऋषी चांगली फलंदाजी करणार का आपल्या गावासाठी? जर आपण बघितलं टेनिस पटलावरती तर अनेक खेळाडूंचं नाव या खेळाच्या माध्यमातून उंचवलाय, तोच मात्र ऋषी पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, कार्पेटच्या साहाय्याने सरळ चेंडू येणार लॉंग ऑफ प्रिझम मध्ये. रोशन चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी मात्र संधी होती एक धाव कंप्लीट करण्याची. कारण की आता जर शेखर पटेल आपण बघितलं ना, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जो प्लॅटफॉर्म रेडी केला गेलाय, आपण सर्वजण बघतोय ISPL ही टुर्नामेंट आपण जर बघितली हाताळली तर त्याच्यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गावातला खेळाडू, प्रत्येक शहरातला, प्रत्येक या पूर्ण देशामधला खेळाडू त्या ठिकाणी मात्र जाऊन पोहोचला, या पूर्ण भारतातला. कारण की अशी ही ISPL आपल्याला पाहायला मिळते ना, त्या ठिकाणी मग अनेक खेळाडू असतील आपल्या रायगड मधले, आपल्या महाराष्ट्र मधले अनेक खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र बघा लाईन लेंथ बघा, काय चेंडू फेकतो, वेगावरती स्वार होता, घुटनाट एक तमाशात एक फटका खेळायचा होता, पण अवांतर माफ करा एक धाव लेग बाईकच्या स्वरूपामध्ये येते. यावेळेस मात्र पहिला गोलंदाज जर आपण बघितला प्रथम भोपी मात्र काय गोलंदाजी करतोय बघा. लाईन लेंथ चांगली, वेग आहे या गोलंदाजाकडे. तुमच्याकडे वेग असणं कंपल्सरी नाहीये, पण तुमच्यामध्ये व्हेरिएशन असणं तेवढंच गरजेचं आहे आणि तो व्हेरिएशन या ठिकाणी मात्र दाखवत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाहीये कारण की पॉवर प्लेचा हा षटक, या षटकामध्ये येतात अजून एक ब्रँडेड फटका. ऋषीच्या बॅटमधनं आल्या 4 धावा. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिला गोलंदाज वापरला गेला होता महालक्ष्मी क्रिकेट संघ. जर आपण बघितलं चिंचवड संघाचा पहिला गोलंदाज वापरला गेला होता प्रथम भोपी. याच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर केलं, पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा. आता मात्र सुरुवात चांगली होतीये ती गिरवली संघाची, कारण की तुम्हाला पॉवर प्लेचा मात्र फायदा उचलायला हवा, कारण की पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जेवढ्या धावा मिळवता येतील तेवढं मात्र तुम्हाला कमवायचं आहेत. आणि आल्या 13 धावा. 13 धावा आपण बघतोय, सुरुवात चांगली झाली आहे गिरवले संघाची. स्ट्राईक एंडवरती जर आपण आता बघाल वेदांत मोरे साजेशी कामगिरी करणार का? कारण की नाव आहे या खेळाडूचा देखील, आणि आपल्या गावासाठी नाहीये, आपल्या अस्मितेसाठी, आपली जे अस्तित्व आहे आपल्या गावाचं, आज जी ओळख जर आपण बघितली ऋषीच्या नावानं हा गाव ओळखला जातो. गिरवलं गावाचं नाव हा आदराने का घेतला जातो? कारण की त्याच्या ठिकाणी केलेली कामगिरी स्पीडअप करायचं आहे. कारण की तुम्हाला जी इनिंग आहे ती 20 मिनिट्स मध्ये कम्प्लीट करायची आहे. बघा वेळेला महत्व द्या. वेल ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, क्रिकेट पटलावर असो किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये असो, वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. एकदा का वेळ निघून गेली मग पुन्हा एकदा त्या गोष्टीला अर्थ राहत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाज असतील बघा अनिकेत पाटील. पहिला गोलंदाज बघतोय आपण, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय, वेगावरती स्वार होते, अजून एक लेग बाईकच्या स्वरूपात धाव येते. धावा करावा लागतील, मोठे फटके, कारण की गुलशन जर आपण बघितलं ना या खेळपट्टीवरती धावा खूप आहेत. कारण की पहिलं जर आपण शो मॅच जी आपण बघितली 40+ संघाची, एका बाजूला आपले पोलीस कर्मचारी होते आणि याच गावचा हा संघ होता 40+चा. कारण की या खेळपट्टीवरती धावा आहेत, असं नाहीये की धावा नाही आहेत, ते तुम्हाला फक्त फायदा उचलला आहे. पण गोलंदाजी बघा काय करतो, कारण की आपण क्रिकेटच्या पटलावरती म्हणतो डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता. कारण की मागची जर मॅच जर आपण बघितली ना, ऋषीचं जी गोलंदाजी होती, जे 6 चेंडू निर्धाव आले ना शेखर, तिथं मॅच पूर्णपणे पलटली. कारण की जर त्या 6 चेंडू मागे जरी 5 धावा आल्या असता तरी कुठे तो प्रेशर थोडासा कमी पाहायला मिळाला असता. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आहे, सरळ चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. आता मात्र चुकी करणार नाहीये, बॅक टू द पॅव्हलियन, फलंदाज होतात बाद.
पडद्याच्या बाहेर बसायचं आहे, कृपया विनंती करतोय तुम्हाला, कारण की सहकार्य करा मित्रांनो. प्लीज कॉपरेट करा. आयोजक आम्हाला सूचना करतायत, कृपया आपण पडद्याच्या मागे बसा. कारण की आपले संघ या मैदानावरती खेळतात, घरच्याच मैदानावरती. कारण की जास्त गाव लांब नाहीये. चिंचवण झालं, गिरवलं झालं, त्यानंतर तुरमाळे झाले, सांगुर्ली, या आपलेच संघ आहेत. त्याच्यामुळे सहकार्य करा मित्रांनो. यावेळेस मात्र उडवलाय चेंडू, मितुल भोमकर या खेळाडूनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करणार नाहीये. पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन, आल्या पावली मागे परततोय मितुल, बाद होतोय. दोन चेंडूवरती 2 फलंदाज मात्र बाद झाल्यात ते गिरवल्या संघाच्या. आता मात्र तुम्हाला गेम प्लॅनिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. गुलशन जर आपण बघितलं ना, जर तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची असेल ना, तर तुम्हाला एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करणं, त्याच्यानंतर छोटे छोटे तुम्हाला गेम प्लॅनिंग असेल किंवा तुम्हाला जे बिल्डिंग तुम्हाला बिल्डअप करावं लागणार आहे. पण अशा वेळेला ते गेम प्लॅनिंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल का? कारण की 2 फलंदाज सुरुवातीचे आउट झालेत. मितुल असतील, त्याच्यानंतर ऋषी असतील, हे 2 फलंदाज बॅक टू द पवेलियन आहेत. पण अशा वेळेला मात्र तुमची नैया पूर्ण पार करावी लागणार आहे. धावफलकाचा विचार केला, जर धावफलकाची धावा आपण बघितल्या, तब्बल धावा आहेत 14 धावा, म्हणजे अजून हा दुसरा षटक मार्गस्थ आहे. 2 षटक अजून देखील बाकी आहेत. पण अशा वेळेला तुम्ही कितपर्यंत धावांची मजल मारणार हे बघणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं, एकेरी दुहेरी धावाला तुम्हाला महत्व देणं खूप गरजेचं आहे. अशा वेळेला ही गरज पूर्ण करेल का? चाचपडतोय यावेळेस मात्र थोडासा रनअप मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. कर्नल एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज आपण बघतोय, अनिकेत पाटील नामक गोलंदाज. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आहे, सरळ चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिझम मध्ये. चेंडू थांबणार नाहीये, बघता बघता आलेल्या मात्र चौकार लगावतोय. 4 धावा. फलंदाजांतर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर समोर संघ आहे चिंचवण संघ. मोठा फटका आलाय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहे, चुकी करणार नाहीये. बॅक टू द पवेलियन, तिसरा हातरा बसतोय गिरवल्या संघाला. वरती जर आपण बघितलं, i11 डेरिवली आयोजित डेरिवली चषक आपण पाहतोय. येत्या 18, 19, 20, 21, 22 फेब्रुवारीला ही तुम्हाला डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण निश्चित संपर्क साधायचा. विजय बालाजी असतील, सूरज सेलके असतील, देवेंद्र शेळके आणि सुदर्शन पाटील यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. येत्या 18, 19, 20, 21 आणि 22 फेब्रुवारीला ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं ती देखील स्पर्धा खूप मोठी पाहायला मिळते डेरिवली या ग्राउंड वरती आपण बघतोय. पण मैदानाच्या आतमध्ये शेखर पाटील होतोय काय? कारण की प्रत्येक खेळाडू होतो तो प्रत्येक मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय. कारण की तुम्हाला हे विचार करावा लागणार आहे, कारण की आपला संघ अडचणीमध्ये आहे. अशा वेळेला तुम्ही प्रत्येक चेंडूवरती जर मोठा शॉट लागण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्हाला यश मिळणार नाहीये. पण अशा वेळेला तुम्हाला गेम प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. जेवढे कमी निर्धाव चेंडू तुम्ही खेळणार ना, तेवढं तुम्ही या मॅच मध्ये तुम्ही बनून राहील. पण जेवढे अवांतर चेंडू जर आले तर तुम्ही कुठे बॅकफूट वरती जाल, हे दर्शक आपल्याला पाहायला मिळतोय.
धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती धावा आहेत टोटल 18 धावा. आता मात्र कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळते. ती गिरवल्या संघाची चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल झाली आहे ती अनिकेतची. रोशन घरात आपण बघतोय तिसरा गोलंदाज. यावेळेस वेग 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 होता आपण दिशा पाहायला मिळाली. अवांतर चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल हेडिंग मात्र पाहायला मिळतोय रोशनच्या माध्यमातून. रोशन आपण जर बघितलं या खेळपट्टी त्याला रास येते कारण की अनेक वर्ष या खेळपट्टीवरती खेळतोय हा. पण अशी वेळेला चांगली कामगिरी करणार का? एका बाजूला आपण बघितलं वेदांत मोरे तर दुसऱ्या बाजूला आपण जर निखिल हातमोडे ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा लाईन लेन खूप चांगली आहे. मोठे फटके खेळायचा प्रयत्न होतोय, वारंवार प्रयत्न केला जातोय पण प्रयत्नांना यश येत नाहीये. अजून एक येतोय निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय का? करेल का? सन्माननीय आपण पाहताय जनार्दनजी मुकादम साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. त्यांच्या सौभाग्यवती आपण पाहिले आता सदस्य आहेत. आणि या डेरवलीचे आमचे महेशजी शेंडे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आता मात्र चौकार लगवलाय. संजीवनी देणार हा चौकार आहे की काय? कारण की प्रत्येक चेंडूवरती मोठे फार करावं लागणार आहेत तुम्हाला. कारण की धावफलकाचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 23 धावा आपण बघतोय. मोठी धावसंख्या उभारणं खूप गरजेचं आहे. या धावसंख्येचा आलेख आता इथून वाढणार का? कारण की प्रेक्षकांची नजर देखील पाहायला मिळेल. एका बाजूला जर आपण बघितलं चिंचवड संघ, दुसऱ्या बाजूला गिरवले संघ, हे दोन संघ आपण पाहतोय. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना. पुन्हा एकदा ब्लॉक वॉल चेंडू होता, वेगावरती स्वार जरूर झाले होते. यावेळेस मात्र बघा निश्चित पंचांकडे अपील केली जाते. बॅक टू द पॅव्हिलियन फलंदाज होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. याच्यासाठी पारितोषिक येते बघा. तर झेल टीमला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल आमची मंगेशजी पाटील पळसपे यांच्याकडून. हे पारितोषिक आपणाला दिलं जाईल. सिद्धेश याच्यासाठी मंगेश पाटील यांच्याकडून. खऱ्या अर्थानं आता मात्र मनोबल वाढवलं जातोय. चिंचवड संघाचा कुठेतरी फाईट करतोय या मॅच मध्ये. कारण की वर्चस्व गाजून दिला नाहीये तो गिरवले संघाच्या माध्यमातून. जर आपण बघितलं कुठेतरी खराब कामगिरी आपण पाहतोय. कारण की ऋषी जसा बाद झाला ना तशी पूर्णपणे जशी झाडाची पानं पडतात ना तशी मात्र त्यांची विकेट्स मात्र या ठिकाणी पडली गेली आहे. कारण की धावफलकाचा विचार केला धावफलकाचे अजून देखील धावा 23 धावा. मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे तुम्हाला. कारण की समोरचा संघ देखील तेवढा ताकदवर आहे. तो चिंचवड संघ आपण पाहतोय. उजव्या हाताला जर आपण बघितलं चिंचवड संघ तर डाव्या हाताला बघितलं तर आपण गिरवले संघ. ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि मध्ये जो आहे तो शिरोंडा गाव आपण पाहतोय. आणि याच ऐतिहासिक मैदानावरती ही लढत आपल्याला पाहायला मिळते. रोशन घरत पुन्हा एकदा पॅव्हिलियन एंड कडनं. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्टफिट मध्ये चेंडू होता. स्वतः चेंडू खाली येतोय. चुकी करणार नाहीये. चुकीला माफी नाहीये. आल्या पावली मागे येतोय मनीष मत बाद. भेटेल ना तेवढं चांगलं असणार आहे तो गिरवले संघाच्या डगआउट साठी. कारण की आता मात्र धावसंख्या थोडीशी अडचणीमध्ये येते. कारण की 23 धावा आपण पाहतोय. जर विकेट जर आपण बघितले ना तब्बल विकेट गेल्यात 5 विकेट मात्र गेल्यात ते गिरवले संघाचे. मानस सात्विक 11 श्री गणेश संघ गिरवले आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला श्री महालक्ष्मी हा संघ आपण पाहतोय. काय गोलंदाजी करतोय या मैदानावरती. या नाईट मध्ये आपली पूर्णपणे चमक दाखवत असताना तो चिंचवड संघ. कारण की प्रत्येक जो गोलंदाज आलाय ना त्याने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस मात्र फटका चांगला येतोय. पुन्हा एकदा षटकार आल्या मात्र लगावला गेलेला दीपेशच्या बॅटमधनं 6 धावा.
आलाय या षटकाराच्या सहाय्याने 29 धावा 5 गड्यांच्या बहुमतल्यामध्ये आपण बघतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना रोशन घरात आपण बघतोय गोलंदाजाच्या उंबरट्यावरती त्याच्या चेंडूवरती लगावला गेलेला हा घुटना टेक तमाशा देख हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज दीपेश हातमोडे याच्या बॅटमधनं आपल्याला बघतोय. आल्या आल्या षटकार लगावलाय जरूर, पण अजून देखील मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण की धावा तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. याच्यानंतर मॅच असेल बघा, कीर्ती 11 वारदुली संघ आणि दुसऱ्या बाजूला मानसी स्पोर्ट्स डेरेवली. दोन्ही संघाच्या संघटकांना पहिला कौल असणार आहे बघा. इनिंग संपांच्या आतमध्ये आपण या ठिकाणी मात्र टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे, 2-3 षटक धावतात, चुकी करणार नाहीये. पुन्हा एकदा बॅक टू द फलंदाज होतात बाद. मध्ये पाणी देखील द्यायचं आहे तुम्हाला. प्रत्येक इनिंगसाठी 20 मिनिट्स 20 मिनिटं तुम्हाला दिले जातील. त्या टायमिंग मध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे, कारण की विलेला महत्व देणं खूप गरजेचं आहे. नाईट रजनी म्हटली तर निश्चित खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. शेखर पाटील 20 मिनिटं आहेत, परंतु तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. जास्त जर वेळ गेला तर एक षटरक्षक तुमचा 30 यार्डच्या आतमध्ये असेल. कारण की हा जो नियम आपण बघितला ना, टेनिस पुरता नाहीये. आपण जर इंटरनॅशनल जर लेवलचे जर क्रिकेट आपण उचलून बघितलं, त्याच्यामध्ये देखील जर तुमच्या त्या टायमिंग मध्ये जर तुमची षटकं संपली नाही तर तुम्हाला एक षटरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागणार आहे. स्पीडअप करा, कारण की आजच्या रात्रीतला मात्र हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 142व्या पुण्यतिथी निमित्ताने युवा क्रांतीवीर क्रिकेट क्लब आयोजित युवा क्रांतीवीर चषक 2025 हा आपण पर्व पाहतोय. खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली पाहायला मिळाली. मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिली मॅच आपण जर बघितली, शो मॅच आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका बाजूला शिरडोनचा 40+ संघ आणि दुसऱ्या बाजूला पोलीस कर्मचारी हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. तिथे बाजी मारली ती पोलीस संघानं. आणि या मॅचच्या या टुर्नामेंटची पहिली ऑफिशियल मॅच जर आपण बघितली, एका बाजूला आपण जर बघितलं संघ सांगुर्ली आणि दुसऱ्या बाजूला संघ जर आपण बघितलं तुरमाळे संघ, दोन्ही बाजू एक मैत्रीपूर्वक लढत आपल्याला त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. ती मॅच मात्र जिंकली ती तुरमाळे संघाने. इथे मात्र कोणता संघ जिंकणार, एका बाजूला गिरवडे आणि चिंचवण संघ आपण पाहतोय. शॉर्ट पिच पेचा चेंडू, मोठा फटका खेळता येत नाहीये. चौथा षटक मार्गस्थ असताना हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक आपण ज्याला म्हणतो, या शेवटच्या षटकामध्ये कितपर्यंत धावांची मजल मारणार मानस सात्विक 11 श्रीगणेश संघ आपण बघतोय. गिरवड संघ कितपर्यंत धावांची मजल मारणार. धावफलकाचा विचार केला 29 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय. 29 धावा साजेशी कामगिरी नाहीये ही गिरवड संघाची आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, सरळ चेंडू येतोय. पुन्हा एकदा या 4 धावा येतात. फलंदाज आपण पाहतोय वेदांत मोरे.
असणार आहे. तर चला वारदोली आणि डेरिवली या दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पर्यंत चेंडू होता, त्या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळायचा होता, पण आली एक धाव. एके धावेने मात्र पुढे वाटचाल करतो, 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय तो गिरवले संघ. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये मोठे फटके येणार का? जर 2 मोठे फटके आले तर निश्चित 47च्या घरामध्ये जाऊ शकतो. 2 चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आदित्य आपण पाहतोय. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी आपण पाहायला मिळाली. ब्रह्मास्त्र प्रतीचा चेंडू या ठिकाणी मात्र फेकला गेला. आलाय अजून एक अवांतर चेंडू. निताऊ चेंडू जर आपण बघितले ना, कित्येक साऱ्या या मॅच मध्ये आपण जर बघितले, प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावून बसलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, फटका खेळता आला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि संघ जर आपण बघितलं, एका बाजूला संघ होता मानस सात्विक 11 श्री गणेश संघ गिरवले संघ, तर दुसऱ्या बाजूला श्री महालक्ष्मी चिंचवण संघ. गोलंदाजी आली होती ती चिंचवण संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं ते गिरवले संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना आता मात्र कामगिरी खराब झाली. 4 षटकामध्ये तब्बल केल्या 35 धावा. येणारे 24 चेंडू करायच्यात त्या 36 धावा. सन्मान करूया आपण व्यासपीठावर ज्यांच्या सौभाग्यवती श्रीडोंग ग्रामपंचायतीच्या विद्यमान सर्व सदस्य आहेत ते आमचे कुमारदादा वाजेकर आणि त्यांचा इथे सन्मान करूया. मी रोशन दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण पाहत आहे. सर्वांचा पण करूया स्वागत. चला टॉस साठी या बघा. कीर्ती 11 वारदोली आणि मानसी स्पोर्ट डेरवली. चला प्रेझेंटरच्या बॉक्स मध्ये या. टॉस करूया आपण या पुढच्या मॅचचा. टार्गेट आहे टोटल 36 धावेचा. अगदी जमल्या 35-36 करायचे आहेत. नऊच्या सरासरीने 36 धावा करायचे आहेत. त्या टीम आपण पाहू शकाल. चिंचवण टीमला गिरवली टीमच्या समोर अगदी धावा जमतील, डिपेंड होतील. मॅचचा रिझल्ट काय असेल, सामना कसा असेल हे तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राही स्पर्धा युवा क्रांतीवीर चषक आणि डीके ट्रॉफी 2025 चे शानदार पर्व. आणि या ऐतिहासिक गावामध्ये शिरडोन गावामध्ये करूया पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष स्वागत. बघा पडद्यावर कुणीही बसू नका, मी विनंती करतोय. मागे जागा आहे, तो पडदा जसा सरळ आहे तसाच राहू द्या, विनंती असेल. तिकडे मागे सुद्धा बघा चिंचेच्या झाडाजवळ तो पूर्ण पट्टा आम्हाला आयोजक सांगतायत, ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आम्ही थोडस आपल्याला रिक्वेस्ट करतोय. बघा चला टॉस साठी बघा. कीर्ती 11 वारदोली, जयवंत मिसाल आणि अगदी आशिष यांना आपण पाहू शकाल टॉस करतील. मी प्रतापजी हातमोडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. चला टॉस करूया. एका बाजूला आशिष, दुसऱ्या बाजूला जयवंत यांना आपण पाहू शकाल. एका बाजूला अगदी बेलवली विभाग आणि त्या विभागातील वारदोली, दुसऱ्या बाजूला अगदी कोळखे विभाग आणि त्या विभागातील डेरवली. प्रताप दातमोडे यांच्या शुभ हस्ते टॉस. हेड इज कॉल. टेल. अगदी 2 मॅचेस मध्ये हेड पडलाय आणि आता टेल पडलाय. टॉस जिंकलाय वारदोली टीमला. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु जसा सामना संपेल जयवंत तसा आपला डिसिजन अंमल करा. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी खूप चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय.
अगदी आज एक दुःखद घटना सुद्धा आपण पाहिली. लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथजी संजगिरी यांचा आज दीर्घ आजाराने निधन झालं. ज्या वेळेला भारतीय संघ जिंकायचा त्यावेळेला त्यांच्या अगदी लेखणीमधून आपण पाहिलं असेल त्या वेगवेगळ्या माध्यमातून लिहिण्याचं काम करायचं त्यांच्या एक चांगलं नेतृत्व इथून हरपलंय बघा. त्यानंतर आपण पाहताय भारताची गान कोकिला जिचा आवाज कोकिळेसारखा आणि त्या लताताई मंगेशकर आज त्यांची पुण्यतिथी आहे. तुम्हाला पाहायला मिळेल खूप सारी गीतं अगदी मग देशभक्तीपर असतील अगदी वेगवेगळ्या माध्यमातून गीतं त्यांची आपण ऐकली आहेत आणि आज त्यांची पुण्यतिथी त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करूया. राहुल घरत आणि प्रतिकेश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक येते बघा. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी रोशनसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते कॅश प्राइज आमच्याकडे जमा होईल. त्यानंतर आमची राज इंगवले अगदी इथं आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॅक टू द क्रिकेट. मॅचला सुरुवात. गोलंदाज दीपेश हातमोडे सज्ज झालाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं अगदी शिरडोन गावाच्या एंड कडून हाताळताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्या समोर मात्र रोशन घरत आणि सूरजला आपण पाहत आहे. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूला. पहिला चेंडू या वेळेला फटका इथून मात्र काय लाजवाब लाजवाब अगदी मनोज सुदर्शनी म्हणेन या टुर्नामेंट मध्ये काही अप्रतिम झालं. अगदी टुर्नामेंट ऑफ द कॅच असेल का कारण काय प्रयत्न केलेत बघा त्यानं. एका हाताने चेंडूला बॅलन्स दिला चेंडूला अलगद अगदी आपण परत अडवलं आणि त्यानंतर प्रॉपर त्यांनी स्वतःला शांत ठेवलं आणि त्यानंतर झेल टिपलाय. हे क्रिकेट आहे हे एफर्ट आहे कारण बॅटिंग बॉलिंगच्या बरोबर तुमचं 100% एफर्ट फिल्डिंग मध्ये असणं महत्वाचं आणि ते ऋषीने दिलंय हे अगदी खूप चांगलं आहे. पहिला फलंदाज अगदी बाद होतोय कारण 4 षटकामध्ये 36 धावा. वाचवण्याची क्षमता आहे आणि हे सांगत असताना क्षेत्ररक्षण बॅटची अतिल कडा इनसाइड एज पाहायला मिळत आहे. शॉट फाईन लेगला चेंडूला अडवलं जात आहे. एक सिंगल मात्र प्राप्त केली प्रथम भूपीनं आणि या सिंगलच्या बरोबरीनं टीम आपण पाहताय खातं ओपन करताना श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण अगदी मानस आणि सात्विक 11 श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले टीमच्या समोर. अगदी आपण विचार केला ना गिरवले गावामध्ये सुद्धा गणपती बाप्पाचं मंदिर आपण पाहिलं. मागी गणेश जयंती मोठ्या उत्साहानं आपण पाहिली. त्याचबरोबरीनं चिंचवण संघाचा विचार केला श्री महालक्ष्मी माता अगदी त्या मातेचा असणारा आशीर्वाद. मग मागे आपण पाहिलं सेफ लँडिंग पाहायला मिळत आहे. ऋषीने केलेले प्रयत्न योग्य होता परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने आलाय. एक टप्पा चेंडू सीमा पार 4 धावा चौकार. ते तुम्हाला स्कोरबोर्ड वर पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्यानं अगदी स्टिअर करायचं होतं बघा परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वेगवान चेंडू होता.
गोलंदाज तुम्ही पाहताय दीपेश हातमोडेला योग्य पॅरलर चेंडू पडला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि इथून मात्र निर्धाव आणि डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, कारण ज्या वेळेला मागचा चेंडू मनोज पाहिला ना थोडासा पेस कमी होता, आता अतिरिक्त पेस पाहायला मिळाला. कारण त्याला ओळखलं होतं दीपेशनं की चेंडू अक्रॉस द लाईन खेळतोय, फलंदाज थोडस बाहेर ठेवतोय आणि वेग वाढवतोय आणि त्या अनुषंगाने मात्र बीट केलाय फलंदाज सूरजला. आलाय दुसरा बॅक टू बॅक डॉट चेंडू. टीमची धावा संख्या स्थिर आहे 5 धावा. करायच्या 36. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विचार करणं महत्वाचा, विचार करावा लागेल. इथून मात्र मगाशी आपण पाहिलं चेंडू ऑफ स्टंपवर होते, ते चेंडू डॉट आले. जसा अतिरिक्त बाउन्स दिला मिडल अगदी खेळपट्टीच्या मधोमध चेंडू आपटला, बाउन्स झाला आणि पुल सक्सेसफुल डीप स्कोअर लेगला येतोय यूज 1 षटकार. धावा संख्या 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 11 रन्स पहिल्या षटकाचा अगदी आपण जर पाहिला असेल तर खेळ इथून संपलाय आणि जी सरासरी 9ची होती ती सरासरी आता मात्र 11 धावा जमल्या. येणारे 18 चेंडू आणि आता 25 धावेची गरज. अगदी डब्ल्यू हाऊस आपण पाहताय करंजडे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यानंतर चिंचवण टीमला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येतात, त्यांचं स्वागत आहे. आमचे ओमकारजी शेलार असतील, अगदी त्यांचं स्वागत करूया. परंतु इथून मात्र एक षटकाचा खेळ संपला. 11 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 25 धावेचं गरज. अगदी मनोज पायलने या षटकाराने इक्वेशन थोडंसं आता कमी केलंय. जे अगदी इक्वेशन होतं ते इक्वेशन मात्र इथून बदललंय आणि आता मात्र 18 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. शिवकर वरून एक्का ग्रुप या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. एक्का ग्रुप शिवकर. इथून मात्र चेंडू बरोबर छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला प्रथम न आणि त्याच्यावर फसले गेले. बघा बॅटची एज लागली, झेल टिपलाय करण यष्ट्यांच्या मागे आणि इथून मात्र फलंदाज दुसरा बाद होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. श्री महालक्ष्मी क्रिकेट संघाला झटका क्रमांक 2, प्रथम भोपी बॅक टू द डगआउट. वेळेला सज्ज होते ना त्यावेळेला प्रेक्षक शेवटच्या रात्रीपर्यंत पाहायला मिळत आहेत आणि तेच अगदी पहिल्या रात्रीपासून तुम्ही पाहताय. नाईट रजनी स्पर्धा अगदी महिन्या अगोदर आपण पाहिलं तरीचा गाजावाजा आपण पाहिला, त्यानंतर डेट फिक्स झाली, सर्व गोष्टी आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहिल्या आणि त्यानंतर स्पर्धेचा कालावधी आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी पहिल्या रात्रीमध्ये सर्व आपल्या शिरडोनच्या जवळचे सर्व संघ तुम्हाला पाहायला मिळतात खेळत असताना. हा चेंडू अगदी आपण पाहू शकाल पडलाय, पॅरलर निघालाय, अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंच करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर अगदी आपण पाहिला तर फटका खेळायचा होता,
परंतु एक्झिक्यूट करू शकले नाही आणि त्यानंतर मात्र डॉट आलाय. अगदी मनोज आयोजकांचं आमच्यावर सुद्धा खूप सारं प्रेम राहिलंय, कारण दरवर्षी अगदी बोलवतायत आणि खूप सारं प्रेम शिरोडण गावानं बरीच वर्ष दिलाय. अगदी तुम्ही सुद्धा सर्वजण आहात, अगदी आमच्या जोडीला असताय. परंतु इथून घडतंय काय बघा, घडतंय काय, मिसअंडरस्टँडिंग, कॉलिंग होत नाहीये. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचं आहे आणि ते कॉलिंग प्रॉपर नसल्यामुळे आणखी एक विकेटचं पतन झालंय. चिंचवण टीमला लागतोय हा रनआउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट. अनिकेत पाटील डीजेचं आपण कौतुक करूया. सध्याच्या घडीला तमन्ना भाटिया खूप फॉर्म मध्ये आहे आणि तेच गीत तुम्ही पाहताय रील्सच्या माध्यमातून पाहू शकाल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी होते बघा, कारण 36 धावांना मी डिपेंड करू शकतो हे सांगत असताना चांगली गोलंदाजी फिल्डिंग करतायत. परंतु चिंचवण संघाला सुद्धा ओळखावा लागणार आहे आणि त्याचबरोबर चांगला खेळ हे क्रिकेटमध्ये महत्वाचे आहे. तंत्रशुद्ध अगदी आता फटका इथून पाहायला मिळतं, फक्त दिशा दिली अगदी बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून चेंडूला खेळतो आहे आणि त्यानंतर मात्र मिळवतोय त्या 2 धावा. फलंदाज आलाय 5व्या क्रमांकावर अक्षय घरतला आपण पाहताय. 5व्या क्रमांकावर आलाय, पहिला चेंडूचा खेळ केला, 2 धावा टीमसाठी जमवल्या. टीमची धावा संख्या टोटल 13 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि आता 23 धावा. इक्वेशन थोडस वाढलं बघा, मगाशी 18 मध्ये 25 होत्या, परंतु आता 14 मध्ये 23 धावा. क्रिकेट अगदी कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद देतो, कधी शांत ठेवतो, असा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि त्या खेळाला आपण पसंती दिली आहे, त्या खेळाला अगदी उचलून धरलाय आणि तो खेळ मात्र आपल्या गळ्यामधील ताईत म्हणून आपण ओळखतो. परंतु इथून मात्र स्विच इट करायचं होतं बघा, अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली आणि त्यानंतर मात्र यष्टांच्या मागे अडवलं गेलंय. एक सिंगल प्राप्त झाली अक्षयला, टीम चिंचवणला आणि या सिंगलच्या माध्यमातून धावा संख्या टोटल 14 धावा. 13 चेंडू आणि आता 22 धावा. पहिला सामना आपण पाहिला, अगदी 2 षटकामध्ये तुरमाली टीमनं 32 जमवले होत्या, परंतु त्यानंतर कमबॅक झालं सांगोली टीमचं. परंतु सुरुवात चांगली झाली, ती सुरुवात तशी ठेवू शकलं नाही आणि त्यानंतर तो सामना गमवावा लागला. कारण क्रिकेटमध्ये म्हणून सातत्य महत्वाचं, प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. तुमची चेंडू आणि बॅटच्या बरोबर जी तुम्ही नजर आहे ना, ती खूप महत्वाची आहे आणि नाईट स्पर्धेमध्ये ते खूप महत्वाचं असतं. इथून मात्र कॉन्टॅक्ट बरोबर आहे, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, उडवलं जात आहे सरळ यावलेला, अगदी ऑन साइडच्या वरतून येतोय सुरतचा हात तडाखा आलाय चिंचवण टीम साठी षटकार. बरोबरीनं अगदी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या स्वराज्याला घडवण्याचं काम केलं. अगदी आपण पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत. आमची डेरवलीची अतुलजी भोईर आले, त्यांना विनंती या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मानसी स्पोर्ट डेरवली संघाला सातत्यानं चांगला खेळ करण्यासाठी प्रवृत्त करताना आपण पाहतोय, त्यांच्या मार्गदर्शनाने खेळतो संघ. आणि मग येत्या अगदी आपण पाहिलं तर 8-9 तारखेला त्यांची प्रीमियर लीग, डेरवली प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल. नाईटची स्पर्धा सुद्धा त्यांची भली मोठी आपण पाहत असतो दरवर्षी आणि त्या स्पर्धेचे आयोजक अतुलजी भोईर, त्यांचे वडील माजी सरपंच आपण पाहिले तर अगदी कोळखे ग्रामपंचायतीचे आपण पाहिलं असेल
उसरली ग्रामपंचायत आणि त्यांचं स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. येणारे 12 चेंडू आणि आता 16 धावेची गरज आहे. 20 धावा लागतायत स्कोरबोर्डवर. बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज प्रतीक हातमोडेचा हा पहिला चेंडू. षटक क्रमांक अगदी पंच पाहत आहेत 24 ला इव्हेंट. या पंच तिसरे पंच अगदी स्क्रीनवर पाहिलं जाईल. अगदी चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही, बिमर आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर मग स्क्रीनवर चाचपडणी सुरू आहे. स्क्रीनवर पाहिलं जाईल. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 24 ला इव्हेंट या चॅनेलनं अगदी सर्वांची मनं जिंकली आहेत. मग महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा अगदी चांगली क्लिअरिटी क्वालिटी आमची रुचीर स्क्रीनवर पाहू शकाल आणि योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा बघा. कीर्ती 11 वारदोली आणि त्यांच्या बरोबरीनं मानसी स्पोर्ट डेरवली. टॉस जिंकलाय वारदोली टीमनं. डिसिजन पेंडिंग आहे. जो डिसिजन असेल त्याच्यावर अंमल करा आपण. अगदी संतोष सर या आपण. संतोषजी चौधरी सर या आपण. थोडं कन्फ्युजन आहे. आपले तिसरे पंच जेवणासाठी गेलेत. या आपण. या स्पर्धेचे आमचे सर्व आयोजक अगदी त्यांचा सुद्धा नामोल्लेख करू आपण. टॉसबॉक्सच्या जवळ सर्व बसलेले आहेत. तुम्हाला पाहायला मिळतील. चला योग्य डिसिजन पोहोचेल. पंच आपला निर्णय मैदानामध्ये नक्कीच कळवतील आणि तो डिसिजन आपल्यापर्यंत येईल. चेंडू काय आहे, लिगल आहे, अनलिगल आहे की मग त्यानंतर त्याच्यावर काय घडतंय हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाल. आणि पंचांचा इशारा आलाय, अवांतर आहे. वाईट चेंडू असेल. वाईटची एक्स्ट्रा धाव अगदी जोडली जाईल. टीमची धावसंख्या टोटल आता जोडली 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 11, त्यानंतर आल्या 9 आणि त्यानंतर आलेली आता एक वाईटची धावसंख्या 21. 12 मध्ये आता 15 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 15चं इक्वेशन प्रतीक हातमोडेला आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज झालाय. अगदी कॉम्बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजी करतो आणि त्याच्या समोर मात्र आहे तो खेळाडू अक्षय. हा चेंडू आपण पाहताय लेग बिफोर द विकेट. LBW च्या माध्यमातून हाईट, लाईन आणि लेंथ या योग्य होत्या. यष्ट्यांच्या बरोबर पकडले गेले मधोमध आणि इथून मात्र विकेटचं पतन. अक्षय घरत बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतोय 4था. चिंचवड तर आपण बघितलं शेखर पाटील, जर तुम्हा आम्हाला जर लक्षात असेल ना, 24 चेंडू 27 धावेची गरज असताना इंडियाने ती मॅच जिंकली होती. क्लासेन सारख्या या फलंदाजाला आउट करण्यात यश आलं होतं. तोच समीकरण इथं पाहायला मिळतोय आपल्याला. जर आपण बघितलं येणारे उर्वरित चेंडूमध्ये गरज आहे 15 धावेंची, पण 15 धावेंचं संरक्षण करणार का, करावा लागणार आहे. आणि त्याच प्रकारची वाटचाल आपल्या या ठिकाणी मात्र करत असताना हा गिरवले संघ नक्कीच. कारण जितके डॉट चेंडू जितक्या विकेट काढता येतील तितकं काढणं महत्वाचं आहे. कारण 11 मध्ये आता 15ची गरज आहे आणि त्यामध्ये मग डॉट चेंडू येणं, प्रेशर क्रिएट करणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी या रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला नजर आणि त्याच्यावर तुम्हाला अगदी कॉन्सन्ट्रेट करावं लागेल आणि त्याचबरोबरीने चांगली गोलंदाजी करणं असेल, फलंदाजावर प्रेशर क्रिएट करणं, त्यानंतर दडपण वाढवणं हे तुम्हाला काम करावं लागेल. येणारी चेंडू 11 आणि 15 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कर गोलंदाज प्रतीकचा हा चेंडू अगदी तुम्हाला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, सन्मान दिलाय. लेग बाईकची मिळाली एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या टोटल जोडली ती 22 धावा. अगदी मनोज आपण पाहिले ना
पंच सुद्धा स्मित हास्य चेहऱ्यावर तुमच्या त्यांच्या पाहायला मिळेल. कारण जो नवीन खेळाडू तुम्ही पाहताय दीपक एक चांगला खेळाडू आहे, परंतु त्यानं स्ट्राईकवर सूरजला आणलं का. एक चांगला खेळाडूचं उत्तम पाहायला मिळत आहे, कारण त्याला माहिती आहे सूरज मॅच लवकर आपल्या बाजूने आणू शकतो आणि त्या दिशेने केलेले पाऊल एक सिंगल लेग बाईची आपण पाहिली. आता मात्र स्ट्राईकवर येतोय सूरज. आता मात्र टास बदलला बघा, अगदी टास बदलला. व्हेरिएशन पाहायला मिळालं, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला, गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्यानंतर थोडासा डीप ठेवला, दूरवर ठेवला आणि तिथून मात्र बीट केलाय. डॉट गेंद पे कोई आकडा नाही, कोई नंबर नाही. निर्धाव चेंडूची सांगता फलंदाजीतून मात्र बीट झालाय सूरज. धाव संख्या स्थिर आहे ती म्हणजे 22 धावा. येणारे चेंडू 9 आणि आता 14 धावेची गरज. एक डॉट चेंडू प्रेशर वाढवेल चिंचवड टीमवर, तर एखादा डॉट चेंडू विकेट प्रेशर मध्ये अगदी थोडस दूर होईल तो गिरवले संघ. इथून मात्र सरळ बॅट न खेळतोय, परंतु घडले जाते काय बघा. सरळ बॅट न खेळलेला फटका अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर 24/7 कॅमेऱ्याच्या दिशेने येणारा हा या मॅच मधील टर्निंग षटकार. हॅलो 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 8 चेंडू आणि आता 8 धावेची गरज. या षटकारानं पूर्णपणे चित्र पालटलंय, परंतु क्रिकेटमध्ये अद्याप म्हणेन काही घडू शकतं, काही घडू शकतं. परंतु व्हॉट अ क्रिकेट, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चिट्ट्याची चपलाई, कारण पहिली रन जितकी फास्ट घ्याल तितकीच सेकंड रन तुम्हाला इझिली मिळेल आणि तेच दीपकनं दाखवलं. अगदी खेळपट्टीच्या मधोमध जसा एखादा वाघ किंवा चित्ता हरणाच्या मागे लागावं तसे दोन्ही पळाले आणि त्यानंतर काय 2 धावा. मॅच मधलं अगदी अंतर आता कमी करताना 7 मध्ये आता 6 ची गरज आहे. इथून मात्र बराच उंच उडालाय. एलिमिनेशन आपण पाहू शकाल, पाहायला मिळालं. उंची जास्त लांबी कमी आणि त्यानंतर मात्र बघा चिंचवड संघ खाली उतरायचं नाही कोणी नाही, आयोजक नाही. मी इथून पुढचं काय असेल ते मग, कारण आधीच आम्ही सांगितलं, आयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे, त्यासाठी आम्ही सांगतोय तुम्हाला. कृपया रिक्वेस्ट असेल प्रत्येक संघाला बघा, कुणी डगआउटच्या खाली उतरायचं नाहीये. चला इथून मात्र धाव संख्या आता 2 आली. येणारे चेंडू आता मात्र 6 चेंडू आणि आता 4 धावेची गरज आहे. कारण क्रिकेट आहे, नियम आहे, तर नियम पाळणं महत्वाचं आहे. प्रत्येक संघासाठी सूचना आहे आणि ते आपण पाळाव्या. 6 मध्ये 4 धावेची गरज हे आपल्यासाठी चांगलं आहे, कारण नियम बनवले जातात ते आपल्यासाठीच असतात, सगळ्या गोष्टी आपल्यासाठी असतात. 6 मध्ये 4 धावेची गरज आमचे दत्ता मामा असतील, अगदी त्यांना पाहू शका, आयोजकांच्या भूमिकेत आहेत आणि एक दर्जेदार व्यक्तिमत्व. त्यानंतर आमच्या तुरवाड्याचे आमचे यशवंतजी हातमोडे इथे आलेले आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. अगदी दत्ता मामांचं बारकाईनं लक्ष पाहायला मिळेल, सर्वांना आवर्जून बोलवत आहेत, ही त्यांची खासियत आहे. खूप सारं प्रेम त्यांचं सातत्यानं राहत असतं आणि त्यांचं आयोजक आपण त्यांना पाहू शकाल. आमचे एकनाथ दादा सुद्धा बसले, त्यांना आपण पाहताय. कुमार दादा असतील, आमचे अजय दादा, सर्व आयोजन कमिटी, आमचे अलंकार दादा भोपी एक डॅशिंग लुक मध्ये पाहतात बघा सध्या तुम्ही त्यांना. त्यानंतर आमचे रोशन दादा असतील, तिकडे आमचे सुबोधजी वाकडीकर, गंपू शेठ, त्यानंतर आमचे अमर असतील, अमर भोपी असतील, या सर्वांना तुम्ही पाहता. हर्षल असतील, प्रत्येकाचा उल्लेख करू नक्की, जशी नावं येतील, परेश असतील, सर्वांचा उल्लेख करू. चला जाऊया मॅच दिशेने. मॅच रोमांचक मूडवर आहे बघा. 6 मध्ये आता 4 ची गरज आहे. एंड बदललाय, दीपक येतोय स्ट्राईक वर आणि गोलंदाज झालाय मितेश. या वेळेला अगदी पहिला चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी दीपक सांगतोय मनोज, मी यष्ट्यांच्या मागे वरून खेळण्याचा प्रयत्न करत होतो. चेंडू अगदी बॅट आणि संपर्क जुळला नाहीये आणि त्यानंतर झेल टिपला गेलाय आणि इथून मात्र आता थोडेशा अडचणी वाढतील का चिंचवड टीम साठी, हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनतंय. विकेट डाऊन, आणखी एक मिळते संधी डीजेला.
इथून मी म्हणेन दोन्ही टीमला चिल्ड राहणं महत्वाचं आहे. जितके चिल्ड राहाल तितका मॅच मध्ये मी म्हणेन दोन्ही टीमचा खेळ चांगला राहील. परंतु आता येणारे चेंडू आता 5 आणि 4 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज सज्ज आहे. चेंडू हातामध्ये दिलाय. पहिल्या चेंडूवर विकेट. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. इथून ठणकावून सांगितलं जात आहे की आम्ही जरी 36 धावा करायच्या असल्या आणि त्या 36 धावांना डिपेंड करण्याची क्षमता आहे आणि ते आम्ही करू शकतो. आणि ते करत असताना अगदी 6 मध्ये 4 ची गरज होती. 2 विकेट आल्या बॅक टू बॅक. आता मात्र 4 चेंडू 4 धावेची गरज. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. कारण की 6-4चं समीकरण होतं आणि आता मात्र समीकरण येऊन टेकलंय. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे. सामना कोणी जिंकू शकतो. एका बाजूला गिरवले संघ आणि दुसऱ्या बाजूला चिंचवण संघ. कोण जिंकणार कोण हारणार येणारी वेळ आणि येणारा काल मात्र सांगून जाणार. नक्कीच बाजियां पलटने में देर नहीं लगती वही खेल है क्रिकेट खेल. 4 बॉल आणि 4 धावेची गरज. 4 चेंडू 4 ची गरज. ऑन अ हॅट्रिक. परंतु अगदी यष्टांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला अगदी अडवलाय. फेकी केली. एक सिंगल प्राप्त झाली आणि या खेळाडूने आता मात्र चांगलं काम केलंय. जो खेळाडू आला शुभम भोपी त्याने आता स्ट्राईकवर सूरजला आणलाय. कारण पूर्णपणे टीमची दारोमदार सूरजने आपल्या खांद्यावर उचलली होती. षटकार चौकार लगावत असताना चांगली धावसंख्या त्यानं जमवली. अद्यापर्यंत बातांच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही तिथे होतो. आणि काय खेळ राहतो. एकाकी झुंज. अगदी थोडक्यासाठी एकाही खेळाडूने साथ दिली नाही सूरजला आणि तिथून तो सामना गमवावा लागला. परंतु इथून मात्र गिरवले संघ सुद्धा कमी नाहीये हे सांगतोय. कारण येणारी चेंडू आता मात्र 3 चेंडू आणि 3चं इक्वेशन आहे. कारण तुमचे 3 चेंडू 18 असतात ना तेव्हा प्रेशर कमी असतं. परंतु 3 मध्ये 3 हे प्रेशर वाढतं. इथून मात्र 3 चेंडू 3 ची गरज. बॅट्समन बॉलर फिल्डर सर्वांच्यावर प्रेशर. इथून मात्र धडधड धडधड आणि धडधड. 3 मध्ये 3चं इक्वेशन. नितेशचा हा चेंडू. डावखुरे हाताचा गोलंदाज. नॅचरल स्विंग. क्रिकेट मधील अगदी घातक चेंडू म्हटला तर डावखुरे हाताचा. कारण जर विचार केला ना आपण तर थोडासा टॉस होणं टर्न होणं या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. अगदी गुड लेंथवर टाकतोय. थोडासा बाजूला करतोय आणि त्यानंतर सूरजला चकवतोय. 2 मध्ये आता 3चं इक्वेशन आहे. या चेंडूवर बरंच काही निर्भर आहे. या चेंडूवर बरंच काही निर्भर आहे. मी मगाशीच म्हटलं डावखुरे हाताचा गोलंदाज आणि गिरवले संघ सांगतोय आमच्यामध्ये क्षमता आहे. आम्ही या धावा वाचू शकतो आणि तो वाचवत असताना हा कारनामा होणार का. 1 चेंडू आणि आता मात्र 3 धावेची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माससाठी. 1 चेंडू 3 धावेची गरज. सामना कुणीही जिंकू दे हरू दे मैदानामध्ये कुणीही जायचं नाहीये. मैदानात कुणीही जायचं नाही. मैदानाच्या बाहेर एन्जॉय करा. 1 चेंडू 3चे इक्वेशन. नितेशच्या हातामध्ये गिरवले टीमचं भवितव्य. सूरजच्या हातामध्ये चिंचवण. काय मॅच झाली. रफ अँड टफ. अगदी सामना आपण पाहू शकाल. काय सामना खेळलाय बघा. अप्रतिम. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ क्रिकेट. हेच तर खेळ आहे. हाच तर क्रिकेट आहे. आणि याच खेळाचं नाव क्रिकेट काय. CRICKET या 7 शब्दांमध्ये लपलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्याचं पुन्हा एकदा आणखी एक उदाहरण या युवा क्रांतीवीर DK ट्रॉफी मध्ये तुम्हाला अगदी ऐतिहासिक मैदानावर